अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ। आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांचे वडकी येथे जल्लोषात स्वागत। रायगाव विधानसभा मतदारसंघातील विधानसभा नवनिर्वाचित आमदार तथा आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांचे आज दिनांक 25 जानेवारीला वडकी येथे आगमन झाले। सर्वप्रथम त्यांनी मोठा उड्डाणपूल येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले। नंतर त्यांचे ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांकडून शाल व पुष्पगुच्छाने जंगी स्वागत करण्यात आले। स्वागत कार्यक्रमाची सुरुवात फटाके व पारंपरिक वाद्यांच्या गजराने झाली। वडकी येथील व्यापारी बांधव तसेच परिसरातील नागरिक तथा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले। ठिकठिकाणी विजयाचे फलक लावले होते। माझ्या विजयामागे आपला विश्वास व आशीर्वाद आहे। मी आपल्या अपेक्षांवर खरा उतरून मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन। प्रत्येकाच्या समस्या सोडविण्याचे व मतदारसंघाला प्रगतीपथावर नेण्याचे वचन देतो, असे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितले। यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन मंत्री महोदयांचा सत्कार केला। यावेळी भाजप तालुकाध्यक्ष चित्तरंजन दादा कोले, प्रशांत तायडे, संजय काकडे, दिलीप कडू, सचिन डोरलीकर, विशाल पंढरपुरे, अनिल नंदुरकर, शारदानंद जयस्वाल, सुनील चोपडा, चरणदास मेश्राम, तुषार महाजन, राजू सरोदे, अभिजित जीवतोडे, निखिल शेळके, महेश आवारी यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।